नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर रियूज कंटेंट न लागावा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जर या चुका तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरू शकतो। तर चला वळूया आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे, रियूज कंटेंट आपल्याला का लागतो। तर रियूज कंटेंट लागण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते आहे आपण स्वतः ज्या आपण कळत न कळत व्हिडिओ बनवताना करत असतो, ज्या आपल्याला नाही करायचे आहे। तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगत आहे की रियूज कंटेंटसाठी तुम्हाला कॉपीराईट वापरायचं नाही आहे। दुसऱ्याच्या कोणत्याच गोष्टीला चोरून तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये टाकायचं नाही आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जे लोक काय करतात, व्हिडिओ बनवताना जर एखाद्याची स्क्रिप्ट त्याला आवडली तर काय करतात, चला विचार करतो की जर ही स्क्रिप्ट आपण आपल्या चॅनलवर यूज केली, थोडंसं काही चेंजेस करून, तर आपल्याला पण चांगले व्ह्यूज येणार। पण हे आपण आपल्या समाधानासाठी करतो, पण हे एका प्रकारचं रियूज कंटेंट आहे, कारण की कोणाचं स्क्रिप्ट चोरून आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकत आहे। त्यात आपल्याला समाधान मिळत आहे, पण यूट्यूबला ते काय वाटत आहे की तुम्ही कोणाची स्क्रिप्ट चोरून तुमच्या स्क्रिप्टमध्ये लावलेली आहे। तर हे आपली चोरी लवकर यूट्यूब पकडतो आणि त्यामुळे सुद्धा रियूज कंटेंट लागतो। तर एखाद्याचं कोणता व्हिडिओ डाउनलोड करून जसाच्या तसा आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केला, त्याने सुद्धा रियूज कंटेंट लागतं। तर हे तुम्हाला नाही करायचं आहे, तुमच्या समाधानासाठी सुद्धा नाही करायचं आहे, जर तुम्हाला मॉनिटायझेशन हवं आहे। मित्रांनो, मॉनिटायझेशन हे रिजेक्ट का होतं, तर यूट्यूबचं जे मेन मुख्य जे कारण असतं ते म्हणजेच आपल्या चॅनलमध्ये आपण जे व्हिडिओज बनवतो त्यामध्ये ओरिजिनॅलिटी आणि व्हॅल्यू देणारे कंटेंट जर तुम्ही बनवले तर व्हिडिओला हे जास्त आवडतो आणि अल्गोरिदमला सुद्धा आपल्या जे कंटेंट आहे त्याची सवय होऊन जाते। आणि जर तुमचा व्हिडिओ यूट्यूबला आवडला, व्हॅल्युएबल वाटला, तेव्हाच यूट्यूब काय करतं, तुमचा जो व्हिडिओ आहे तो आणखी ग्रो व्हायला लागतो, लोकांपर्यंत तो व्हिडिओ यूट्यूब जास्त पोहोचवायला लागतात, कारण की यूट्यूबला सुद्धा तो व्हिडिओ आवडलेला असतो, व्हॅल्युएबल वाटलेला असतो आणि लोकांना दाखवणारा असा व्हिडिओ आपला वाटत असतो यूट्यूबला। तेव्हाच यूट्यूब तुमचा जो व्हिडिओ आहे तो समोर पाठवतो। आणि जर तो व्हिडिओ त्यामध्ये कुठलाही रियूज कंटेंट असेल, कॉपीराईट असेल, यूट्यूब काय करतं, पहिले तुमचा व्हिडिओ स्वतः बघतात, जर त्यामध्ये अशा काही फॉल्ट दिसले तर तुमचा व्हिडिओ तिथेच स्टॉप होतो, समोर व्ह्यूअर्सला दिसत नाही, ग्रो होत नाही। तर रियूज कंटेंट नाही लागेल यासाठी तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे। ज्यांना माहिती नव्हतं त्यांना माझा व्हिडिओ पाहून माहिती झालेला आहे, तर अशा चुका करू नका आणि रियूज कंटेंटपासून वाचा। बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता तेव्हा तुम्हाला वाटतं की थोडं आपल्या व्हिडिओमध्ये आवाजाची थोडी कमी आहे किंवा आपला आवाज हा थोडा कमी वाटत आहे, जास्त वाटत आहे, तेव्हा तुम्ही काय करता, थोडंफार एडिटिंग करण्याचा प्रयत्न करता, किंवा तुमचं पिक्चर क्वालिटी व्यवस्थित नाही दिसत असेल तर मग त्यामध्ये थोडं फिल्टर वापरण्याचा प्रयत्न करता। तर ते तुम्हाला वाटतं की आता जे मी करत आहे त्याने माझा व्हिडिओ आणखी ग्रो होईल। पण मी तुम्हाला सांगते की हे जे तुम्ही थोडं एडिटिंग, व्हॉइस एडिटिंग करता, फिल्टर वापरता, हे सुद्धा रियूज कंटेंटमध्ये येतं। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवॉइड करायचं आहे आणि तुमच्या कंटेंटमध्ये जेवढं ओरिजिनॅलिटी ठेवाल, व्हिडिओमध्ये जेवढं ओरिजिनॅलिटी ठेवाल तेवढं तुमच्यासाठी सेफ आहे आणि मॉनिटायझेशनसाठी सुद्धा सेफ आहे। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। रियूज कंटेंटमुळे काय होऊ शकतं, तर सगळ्यात पहिले तर मॉनिटायझेशन हे कॅन्सल होऊ शकतं। चॅनल जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय कराल तेव्हा ते कॅन्सल होऊन जाईल जर रियूज कंटेंट वापरलं असेल तर। चॅनलचा ट्रस्ट कमी होईल, कोणावरून, तुमच्यावरून, यूट्यूबचा ट्रस्ट तुमच्या चॅनलवरून हा कमी होईल, सस्पेन्ससुद्धा लागू शकतो। तर रियूज कंटेंट वापरले तर तुम्हाला हे सगळे नुकसान होऊ शकतात, मॉनिटायझेशनसाठी खूप जास्त अडचणी येऊ शकतात। त्यामुळे रियूज कंटेंटपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आजच
जर तुम्ही रियूज कंटेंट वापरलं असेल तर आजच YT स्टुडिओमध्ये जा आणि चेक करा की तुम्ही कुठल्या कुठल्या शॉर्ट्समध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये रियूज कंटेंट वापरला आहे. आत्ताच जाऊन ते व्हिडिओ डिलीट करायचे आहे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करण्याआधी. जर तुम्ही हे पकडून मॉनिटायझेशन केलं तर तुमचं मॉनिटायझेशन हे होणार नाही, अप्रूव्ह कॅन्सल होईल. यूट्यूब तुमच्यापासून काय अपेक्षा करतो आणि रियूज कंटेंट नाही लागावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःचा व्हॉइस ओव्हर तुम्हाला वापरायचा आहे. एंटरटेनमेंट होईल असं काही तुम्ही कंटेंटमध्ये टाकू शकता. ओरिजिनॅलिटी तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. समोरच्याला कळेल असं कंटेंट बनवायचं आहे. समोरच्याला तुमच्या कंटेंटपासून काही मदत होईल असे व्हिडिओज तुम्ही बनवा. युनिक प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये टाकू शकता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही रियूज कंटेंटपासून वाचण्यासाठी करू शकता. आणि याआधीसुद्धा मी सांगितलं आहे की तुम्ही जर अशी काही रियूज कंटेंट वापरले असेल तर आता जाऊन डिलीट करा. मॉनिटायझेशनचा मेसेज तुम्हाला आलेला असेल, पण माझं ऐकून तुम्ही आधी रियूज कंटेंट सगळे डिलीट करा, त्यानंतरच अप्लाय करा. जर तुम्ही असं नाही कराल, रियूज कंटेंटवाला तुमच्या चॅनलमध्ये काही पण असेल तर तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला आणखी जास्त वाट पाहावं लागेल. तर यापासून वाचण्यासाठी या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्या चॅनलमध्ये ओरिजिनॅलिटी तुम्हाला ठेवावी लागेल. तेव्हाच तुम्हाला मॉनिटायझेशन मिळेल, यूट्यूबमध्ये यश मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याने माझ्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये रियूज कंटेंट वापरले आहे का, आणि वापरले असेल तर आजच डिलीट केले म्हणून मला असं कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच युजफुल व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.